माननीय पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 1 व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त वाशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7/3/2026 रोजी सायंकाळी 7 वाजता ते रात्री 12 वाजेपर्यंत एपीएमसी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले. अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगणारे इसमावर छापा कारवाई करण्यात आली. नमूद कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एक नायजेरियन आरोपीत यास ताब्यात घेऊन त्याचेकडून सुमारे 2,50,000 किमतीचे 10.24 ग्रॅम वजनाचे कोकेन व 7,000 रुपये रोख रक्कम अशी 2,57,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त. भारतीय हत्यार कायदा 325 प्रमाणे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आला. 3 संशयित बांगलादेशी महिला ताब्यात घेण्यात आल्या. नमूद कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 03 संशयित बांगलादेशी महिला ताब्यात घेण्यात आल्या असून पुढील कार्यवाही करीत आहोत. मनाई असलेला गुटखा जप्त. नमूद कोम्बिंग ऑपरेशन कारवाई दरम्यान गुटखा विक्री ताबा 2 गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. पाहिजे आरोपीचा शोध घेतला. नमूद कारवाई दरम्यान एपीएमसी पोलीस ठाणेकडील 20 पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यापैकी 4 पाहिजे मिळून आले. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 अन्वये एक कारवाई करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करणे 5 कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन करणे 4 कारवाई करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी धोकादायकरित्या रहदारीस अडथळा निर्माण करणे भारतीय न्याय संहिता 285 भादवी कलम 283 प्रमाणे 2 कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी ज्वालाग्रही पदार्थाच्या अनुषंगाने हयगईचे कृत्य करणारे भारतीय न्याय संहिता 287 भादवी कलम 285 प्रमाणे 2 कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी असभ्यवर्तन करणे अन्वये 5 कारवाई करण्यात आली. कोटपा अन्वये 5 कारवाई करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 5 ठिकाणी नाकाबंदी नेमण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान 337 वाहने चेक केली आणि 67 वाहनांवर MV ॲक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली. ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान एकूण 3 वॉरंटची BW बजावणी करण्यात आली. नमूद कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 45 अभिलेखावरील आरोपी चेक केले असता एकूण 45 पैकी 43 अभिलेखावरील आरोपी मिळून आले. त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. 2 मिळून आले नाहीत. ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान 41 लॉज चेक करण्यात आले. सदर ऑल आऊट ऑपरेशन करिता 18 अधिकारी आणि 166 पोलीस अंमलदार हजर होते. ठाणे येथून रणजित मस्के यांची रिपोर्ट.